आषाढी वारी 2024च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त सुनील रामानंद, विशेष शाखा व गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संदीप धोईफोडे, परिमंडल 2चे सहपोलीस आयुक्त बापू बांगर व देवरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिरला भेट देत विठू रुक्माईचे दर्शन व शिळा मंदिराचे दर्शन घेत मंदिरची पाहणी केली। त्याचप्रमाणे संस्थाचे अध्यक्ष व पालखी प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली। विश्वस्तांकडून सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339वा पालखी सोहळा येत्या 28 तारखेला पार पडणार आहे। एकंदरीत संत तुकाराम महाराज संस्थान देहू हे पूर्णपणे या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत। आपल्यासोबत आहेत हरिभक्त पारायण आणि पालखी प्रमुख विशाल महाराज मोरे, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। महाराज, काय म्हणणार, एकंदरीत काय परिस्थिती आहे ही पालखी सोहळ्याची, किती दिंड्या यामध्ये सहभागी होणार आहेत आणि कशा प्रकारे हा पालखी सोहळा जे आहे ते पार पडणार आहे? रामकृष्ण हरी, मी पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे। जगद्गुरू श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 339वा पालखी सोहळा 28 तारखेला दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे। या वर्षीच्या वारीमध्ये आपण हरित वारीचा संकल्प सोडलेला आहे। जेवढा आपला पालखी महामार्ग आहे तो हरित होण्यासाठी आपण हरित वारीची संकल्पना केलेली आहे। या सोहळ्यामध्ये 380 ते 385 दिंड्या संत तुकाराम महाराज संस्थानच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतील आणि 28 तारीख ते पुढील 16 जुलै पर्यंत हा अखंड देहू ते पंढरपूर प्रवास हा आपण करत आहोत। आणि संस्थांची जवळजवळ पालखी सोहळ्यासाठी जेवढी तयारी असते, संस्थांची तयारी पूर्ण होत आलेली आहे। रथाचं सुशोभीकरण असेल, जे पालखी बरोबर असतात, पालखी, गरुड, टक्के, अब्दागिरी, या सर्व वस्तूंना पॉलिश वगैरे करून पालखी सोहळ्यासाठी पूर्ण देवस्थान हे सज्ज आहे। एकंदरीत आता आपण पाहू शकता की हरिनाम जपाने जे आहे संपूर्ण मंदिर परिसर जे आहे ते दुमदुमून गेलेलं आहे। नुकतंच जे आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिली आहे। काय म्हणणार याबाबत? पोलीस प्रशासन कशा प्रकारे सज्ज आहे आणि पोलीस प्रशासनाचं कशा प्रकारे आपल्याला सहकार्य आहे की कुठलेही म्हणजे अपघात होऊ नये, जे वारकरी या ठिकाणी दाखल होतात त्यांना कुठल्याही प्रकारची अपघात होऊ नये, वाहतुकाला कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, त्यासाठी पोलीस प्रशासन कशा प्रकारे आपली सहकार्य करत आहेत? नाही, देहू संस्थांचे जेवढे कार्यक्रम होतात, पालखी सोहळा असो, बीज असो, ह्यासाठी पोलीस प्रशासनाची आपल्याला अत्यंत मदत होते आणि मोलाचं सहकार्य आपल्याला त्यांचं होतं। आणि यामध्ये आजपर्यंत कोणतंही गालबोट आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला लागलेलं नाहीये। त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा आनंदाने देहू संस्थांमध्ये यायचं म्हटलं की आनंदाने येतं आणि आपली लोकही त्यांना व्यवस्थित सहकार्य करत असतात। त्यामुळे पोलीस प्रशासन आणि देहू संस्थान यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि सर्वजण आनंदाने काम करतात। त्यांना काही शंका असतील ते विचारतात, आम्हाला काय वाटलं तर आम्ही त्यांना सजेशन करतो। असं दोघांच्या कोऑर्डिनेशननुसार आपण दोन्ही सोहळे खूप छान प्रकारे नियोजनबद्ध प्रकारे पार पाडतो। जसं आपल्याला विशाल महाराज मोरे यांनी सांगितलं आहे की पूर्ण जे आहे देहू संस्थान व पोलीस प्रशासन या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालेलं आहे। येत्या 28 तारखेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी पार पडणार आहेत। यासाठी अनेक भाविक आणि अनेक वारकरी देहू संस्थानमध्ये दाखल झाले आहेत।